मंडळी नमस्ते. तुम्हाला जुन्नर तालुक्यातील मंगरूळ पारगावचे रहिवासी आणि 2 वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित असलेले कोहिनूर ऑफ इंडियन कस्टम अशी ओळख असलेले जमादार बापू लक्ष्मण लामखडे माहीत आहेत का? अर्थात अनेकांना हे नाव नवीन असेल, पण आमचा हा रिपोर्ट पाहिल्यावर तुम्हालाही नक्की याबद्दल नवीन माहिती समजेल. बापूंच्या 46वी पुण्यतिथी होती. या निमित्ताने मंगरूळ पारगाव येथे जमादार बापू लक्ष्मण लामखडे प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमात यंदाचा जमादार बापू लक्ष्मण लामखडे गुणगौरव पुरस्कार 2024 हा धोलवड येथील स्तंभलेखक संजय नलावडे यांना प्रदान करण्यात आला. शिवनेरी भूषण हरिभक्त परायण राजाराम महाराज जाधव यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी गावकरी आणि प्रतिष्ठानने विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा केलं होतं. पंचक्रोशीतील नागरिकांनी यासाठी मोठी गर्दी केली होती. गावात जमादार बापू लामखडे यांचं भव्य स्मारक असून बापूंचे घर आजही सुस्थितीत आहे. या स्मारकाला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे आणि पिढ्यानपिढ्या बापूंचा प्रेरणा देणारा इतिहास या निमित्ताने जपला जावा अशी बापूंवर प्रेम करणारी मंडळी त्यांनी बायमाणूसकडे बोलताना व्यक्त केलाय. पाहणार आहोत बायमाणूस विशेष शो स्मरण बापू लामखडेंचे, अर्थात जुन्नरचा मान सन्मान आणि कोहिनूर ऑफ इंडियन कस्टम यांच्यावर असलेला हा स्पेशल रिपोर्ट. 8-10 वर्षापूर्वी मी या गावात एका लग्न समारंभाच्या निमित्ताने आलो होतो. त्यावेळी बापूंचा पुतळा पहिल्यांदा माझ्या बघण्यात आला आणि त्याच्या खालचा जो मजकूर आहे तो वाचल्यानंतरच बापूंबद्दलची अधिक जाणून घेण्याची उत्सुकता माझी जागृत झाली. त्यानंतर कोविड काळात मी जेव्हा निसर्गरम्य जुन्नर भूमी गुणीजनांची हे फेसबुक पेज सुरू केलं आणि त्यातल्या भूमी गुणीजनांची या सत्राखाली मी जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रातील काळाच्या पडद्याआड गेलेल्या किंवा दूर उपेक्षित राहिलेल्या बद्दल नवीन पिढीला माहिती देण्यास सुरुवात केली. त्यावेळेला पुन्हा एकदा जमादार बापू लक्ष्मण लामखडे हे नाव माझ्यासमोर प्रकर्षाने आलं आणि त्यानंतर बाळकृष्ण लोहटे यांच्या माध्यमातून आणि इतर काही मंडळींच्या माध्यमातून मी बापूंविषयी माहिती मिळवली आणि ती माहिती मी शिवनेरीची श्रीमंती हे ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये प्रकाशित झाली. मंगरूळकरांनी सुद्धा त्यावेळेला मला खूप चांगलं सहकार्य केलं. 2021 साली डिसेंबर महिन्यामध्ये बापूंचा जन्मशताब्दी सोहळा होता. त्या जन्मशताब्दी सोहळ्यालाही मी उपस्थित होतो आणि त्यावेळेला ग्रामस्थांनी हा पुरस्कार बापूंच्या स्मरणार्थ द्यायला सुरुवात केली. तो पहिला पुरस्कार त्यांनी पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांना प्रदान केला होता. त्या समारंभाला मी उपस्थित होतो. आज जुन्नर तालुक्यात मी केलेल्या ह्या व्यक्तिचित्रणासंबंधी किंवा गुणीजनांच्या कामगिरीविषयी नोंद घेऊन मंगरूळ पारगावकरांनी माझाही सन्मान किंवा माझी निवड ह्या पुरस्कारासाठी केली. शिवनेरीची श्रीमंती या पुस्तकात बापूंवरचा लेख प्रसिद्ध झालेला आहे आणि ह्या पुस्तकाच्या आत्तापर्यंत 2 आवृत्ती संपलेल्या आहेत. आज हा पुरस्कार स्वीकारताना मला खऱ्या अर्थाने खूप आनंद वाटला की बापूंच्या नावाचा, ज्यांना स्वतःला 2 वेळेला राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, शासनाने केंद्र सरकारने त्याची नोंद घेतली होती आणि त्यांना 2 वेळेला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला किंवा कोहिनूर ऑफ इंडियन कस्टम हा किताब त्यांना देण्यात आला होता आणि अशा एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या नावाचा पुरस्कार मला मिळतो आहे, याचा मला खरोखर मनापासून आनंद आहे. मंगरूळ पारगावकर ग्रामस्थांना आणि जमादार बापू लक्ष्मण लामखडे प्रतिष्ठानला मी मनापासून धन्यवाद देतो. आज ज्या वास्तूमध्ये मी बसलो आहे ते जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांचं घर आहे, राहतं घर आहे आणि म्हणून मला अधिक मी म्हणजे भावनाशील झालो आहे आज खऱ्या अर्थाने की ह्या अशा ज्या ठिकाणी बापूंचं बालपण गेलं त्या वास्तूमध्ये, त्या पवित्र वास्तूमध्ये मी बसलो आहे आणि ही वास्तू जतन करावी कायमस्वरूपी. एखादं घर किंवा एखादं हे आपण राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करतो, पुरातन वास्तू जतन करतो, त्याप्रमाणे ही वास्तूसुद्धा जतन करावी, ठेवली पाहिजे स्मारक म्हणून. अशा प्रकारची ही वास्तू आहे अशी या क्षणी माझी भावना आहे आणि ह्या पुरस्कारामुळे निश्चितच हे पुस्तक
आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल. मंगरुळ पारगावकर ग्रामस्थांना मी मनापासून धन्यवाद देतो. वैकुंठवासी जमादार बापू लक्ष्मण लामखडे हे आमचं श्रद्धास्थान. सन 1978 साली बापूंचं कार्यात असतानाच निधन झालं. मी बापूंचा नातू, मी डॉक्टर बाळासाहेब लामखडे. गेली 46 वर्ष 1978 पासून आम्ही बापूंची पुण्यतिथी येथे साजरी करतो. बापू हे कस्टममध्ये जवळपास बापूंची म्हणजे 56व्या वर्षी बापूंचं निधन तिथे झालं. पण बापूंचा जो कालावधी होता सेवेचा तो सर्वसाधारणपणे एक 26 ते 28 वर्ष जवळपास बापूंचा कालावधी होता. हे आमचं जुनं घर आहे. इथे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आमचं कुटुंब वाढलेलं. बापू हे केवळ म्हणजे आमच्या कुटुंबापुरतंच वैभव नाही, तर ते आज देशाचं नाही तवे तर ते 200 देशांमध्ये कस्टमचं नाव हे म्हणजे कस्टममध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. आणि बापूंचं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व हे राष्ट्रपतींनी 2 वेळा राष्ट्रपती पदक पारितोषिक देऊन बापूंना गौरवले गेले. बापूंचा जन्म ह्या मंगरुळ गावीच झालेला आहे. बापूंचं शिक्षण हे फक्त 2रीपर्यंत होतं, परंतु बापूंचं वर्चस्व हे फक्त म्हणजे शरीरानेच फक्त बापू धिप्पाड नव्हते, तर बापू हे बुद्धीनं सुद्धा फार म्हणजे त्यांचा बुद्धिमत्ता ही म्हणजे त्याला शब्द वापरता येणार नाहीत अशी बापूंची बुद्धिमत्ता होती. बापूंचं मराठी, हिंदी आणि इव्हन म्हणजे बापू हे मुंबईत स्थित होते, परंतु केवळ चांगल्या तिथे त्या संस्कृतीमध्ये हे झाल्यानंतर बापूंचं त्यांना इंग्रजीमध्ये सुद्धा बापू हे बोलायचे, म्हणजे त्यांना इंग्लिश चांगल्या पद्धतीने कळायची. दरवर्षी तुम्ही गावामध्ये कार्यक्रम करताय स्मृती दिनानिमित्ताने. दरवर्षी कसे कार्यक्रम असतात, त्या निमित्ताने तुम्ही काय पुरस्कार सोहळा देताय, किती अभिमान वाटतो पुढच्या पिढीचा तुम्हाला? आता तसं जर बघितलं तर बापू हे व्यक्तिमत्वच असं आहे की ज्या वेळेस अगदी माझ्या ग्रामस्थांमध्ये कोणती व्यक्ती असेल, ज्यावेळेस त्यांच्या ओटावरती बापूंचं नाव येतं, त्यावेळेस तो बापूंबद्दलचा अभिमान हा बघितल्यानंतर म्हणजे मन पावून उठतं. बापूंचं जे कर्तृत्व आहे, जो पराक्रम आहे बापूंचा, खरं तर एक सांगायचं राहिलंच की कस्टम कोहिनूर म्हणून बापूंना नावाजलं गेलं. सन 2017 साली म्हणजे सन 2017 साली बापूंना राष्ट्रपती पारितोषिक हे पहिलं हयात असताना मिळालं, दुसरं हे मृत्यूनंतर मिळालं. परंतु आत्ता अलीकडेच आदरणीय त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते पुन्हा बापूंच्या कर्तृत्वाचा तेथे परत उल्लेख केला गेला आणि पुन्हा बापूंना गौरवले गेलं. सन 2017 सालीची ही गोष्ट आहे. म्हणजे बापूंचा जो अभिमान आहे, मलाच नाही तर तालुक्यातील ज्यांना बापूंचा इतिहास माहीत आहे त्यांना त्या लोकांच्या हृदयामध्ये बापूंचं प्रेम आणि बापूंचं जे कर्तृत्व आहे ते साठलेलं आहे. बापूंचा अभिमान हा शब्दात वर्णन करण्यासारखा नाही आहे. बाकीच्यांना तर आहेच, पण तुम्हाला किती अभिमान? नाही, अभिमान जर बघितलं तर बापूंमुळे आज जे काय आम्हाला पहिली महत्त्वाची गोष्ट, बापूंचं कर्तृत्व हे पूर्ण कस्टममध्ये झालं. बापूंनी आम्हाला जे दिलं ते संस्कार, बापूंनी जे आम्हाला घालून दिलं तो त्यांचा प्रामाणिकपणा, बापूंनी जे आमच्या ठाई बसवलं ती आपुलकी, हे आज घेऊन आम्ही जगतोय. बापूंनी दिलेल्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आम्हाला म्हणजे एवढ्या मोठ्या वाटतात की ह्या आम्ही आमच्या जोपर्यंत हयात आहोत तोपर्यंत बापूंचं कर्तृत्व आम्हीच नाही तर माझे नातेवाईक असतील, माझे कुटुंबीय असतील किंवा माझा मंगरुळ गावचा ग्रामस्थ असेल किंवा बापू जेथे पोचलेले आहेत, देशामध्ये पोचलेले असतील, जिल्ह्यामध्ये पोचलेले असतील, प्रत्येकाला बापू हा एक वेगळा अभिमान आहे. बापूंचं कर्तृत्व हे म्हणजे न भूतो न भविष्यती असे कर्तृत्व आहे बापूंचं. त्यांच्या एक गोष्टी आजही माझ्याकडे लिखाण स्वरूपात भरपूर प्रमाणात त्या आहेत. परंतु बापू हे एक वेगळे व्यक्तिमत्व होतं. बापूंनी कधी स्वतःच्या झगमगाटासाठी किंवा स्वतःच्या जाहिरातीसाठी बापू कधीच लढले नाहीत. बापूंनी स्वतःचं कर्तृत्व हे स्वतःच्या कार्यामधून सिद्ध करून दाखवलेलं होतं. म्हणून तो अभिमान जो आहे तो अभिमान हा खूप मोलाचा आहे आमच्या दृष्टीने. मी कवी शब्दस्वरा मंगरुळकर तथा रवींद्र भोजने आज मंगरुळ गावची आन बान शान आणि स्वाभिमान म्हणजे आमचे
कस्टम अधिकारी बापूसाहेब लक्ष्मण लामखडे यांच्या 46व्या पुण्यतिथीनिमित्त आज मी त्यांना भावपूर्ण अभिवादन करीत असताना त्यांच्या कार्यावर मी एक छोटीशी कविता तयार केलेली आहे. ती कविता आपल्या पुढे मी सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे बापू नावाचं वादळ. शेतकरी कुटुंबात जन्मधन्य अनमोल, शेतकरी कुटुंबात जन्मधन्य अनमोल, माता पिता आशीर्वाद लाभ झाला बहुमोल. जन्मदाते वारकरी भक्त भागाई लक्ष्मण, केले संस्कार उत्तम बाळकडू वरदान. बापू नावाचं वादळ गल्ली दिल्ली हादरली, असे जमादार होते कारकीर्द गाजवली. छोटे मंगरुळ गाव देशभर गाजवले, शौर्य पराक्रम भारी गुंड सारे लोळविले. 60-70चा काळ काठी हाती जोरदार, स्मगलिंग दुनियेत उठविला हाहाकार. साता समुद्राबाहेर कर्तव्याची ललकारी, साता समुद्राबाहेर कर्तव्याची ललकारी. मान सन्मान दोनदा राष्ट्रपती मानकरी. शिवभूमी जुन्नरचे मंगरुळ छोटे गाव, ऐसे बापू जमादार विश्व पराक्रमी नाव. शिस्त कर्तव्याची धार घडविला इतिहास, शत करीतो नमन तया विनम्र स्मृतीस. कवी शब्दस्वरा मणी जागा स्वाभिमान खरा, आंबा मंगरुळ करा आज आठवतो सारा. तर अशा प्रकारची मी शब्दांकित केलेली कविता बापूंना एक विनम्र अभिवादन स्वरूपात सादर केलेली आहे. ती आपणास आवडेल अशी मी आशा व्यक्त करून आपलं सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय शिवराय.